नमस्कार. जानेवारी महिन्यात येणारा एक अत्यंत शुभ दिवस म्हणजे रथसप्तमी. या दिवसाला सूर्यजयंती असेही म्हटले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये रथसप्तमी त्याबद्दलची पौराणिक कथा, काही विशिष्ट माहिती, महत्त्व, 2026मधील रथसप्तमीचा शुभ मुहूर्त, या दिवशी करायची विशेष पूजा आणि त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2026मध्ये रथसप्तमी 25 जानेवारी रविवार या रोजी येत आहे. रविवार हा सूर्याचाच वार असल्याने यंदा या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. तर रथसप्तमी तिथी प्रारंभ 24 जानेवारी 2026 रोजी रात्री उशिरा, सप्तमी तिथी समाप्ती 25 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी. स्नानाचा शुभ मुहूर्त सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी स्नान करणे सर्वोत्तम मानले जाते. सूर्योदयाच्या दिवशी आवर्जून गोष्टी कराव्यात त्या आपण आता पाहूया. या दिवशी पहाटे लवकर उठून पवित्र नदीत किंवा घरात गंगाजल पाण्यात टाकून स्नान करावे. स्नानावेळी डोक्यावर एरंडाची पाने ठेवून स्नान करण्याची परंपरा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी त्या दिवशी करावी ती म्हणजे तांब्याच्या कलशात पाणी, अक्षदा, लाल फुले घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावे. अंगणात सूर्याच्या रथाची छोटी रांगोळी काढावी. अंगणात शेणाच्या गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या पात्रात दूध तापवायला ठेवावे. दूध उतू गेले की त्यात तांदूळ, गूळ घालून खीर बनवावे आणि तिचा नैवेद्य सूर्याला दाखवावा. पूजेदरम्यान ओम सूर्याय नमः किंवा आदित्य हदल स्तोत्राचा पाठ करावा. तसेच शास्त्रानुसार रथसप्तमीपासून उन्हाळ्याची चाहूल लागते, म्हणून या दिवशी सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसणे त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. तर आता आपण यामागील पौराणिक कथा पाहूया. सूर्याचा जन्म. भविष्य पुराणानुसार माघ शुद्ध सप्तमीला कश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला, म्हणून याला सूर्यजयंती म्हणतात. आणि आता पाहूया रथाची प्राप्ती. तर अशी मान्यता आहे की या स्थितीला सूर्याला 7 घोड्यांचा रथ प्राप्त झाला आणि त्यांनी जगाला प्रकाश देण्यास सुरुवात केली. सूर्याच्या रथाचे गूढ रहस्य म्हणजे सूर्यदेवतेचा हा रथ केवळ एक वाहन नसून तो ब्रह्मांडातील वेळेचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. 7 घोडे. हे 7 घोडे आठवड्याचे 7 दिवस, इंद्रधनुष्यातील 7 रंग आणि शरीरातील 7 चक्रे दर्शवतात. त्या 7 घोड्यांची नावे गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, निष्टुप आणि जगती अशी असून ती वेदांतातील 7 छंद आहेत. 12 रथाची चाके वर्षातील 12 महिने आणि 12 राशींचे प्रतिनिधित्व करतात. सारथी अरुण, ज्याला पाय नाहीत, हा संयम आणि शिस्तीचे प्रतीक मानला जातो. सूर्याचे 12 अवतार. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या 12 नावांचे स्मरण करणे अत्यंत शुभ असते. प्रत्येक महिन्यासाठी सूर्याचे एक विशिष्ट रूप मानले जाते. मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पूषण, हिरण्यगर्भ, मरीची, आदित्य, सर्वित्र, अर्का आणि भास्कर. मन्वंतर प्रारंभ तिथी. पुराणानुसार रथसप्तमी ही केवळ सूर्य जयंतीच नाही, तर ती 14 पैकी एक मन्वंतरीचा प्रारंभ तिथी सुरुवात मानली जाते. मन्वंतर सृष्टीच्या कालचक्राचा एक मोठा कालखंड, त्यामुळे या दिवशी केलेली उपासना विश्वाच्या नवीन ऊर्जेशी जोडली जाण्यासारखी असते. पौराणिक वर्णनानुसार सूर्यदेवाच्या रथाला एकच चाक आहे, ज्याला संवत्सर असे म्हणतात. हे चाक कालाचे प्रतीक आहे. या एकाच चाकावर पूर्ण विश्वाचा भार असतो आणि ते सतत फिरत राहते. याचा अर्थ असा की काळ कोणासाठी थांबत नाही. सूर्याचा सारथी अरुण. याचे महत्त्व म्हणजे अरुण हा अपंग असल्याचे मानले जाते, तरीही तो जगातील सर्वात वेगवान रथाचे नियंत्रण करतो. हे आपल्याला शिकवते कमतरता असली तरी इच्छाशक्ती आणि एकाग्रतेच्या जोरावर कठीण ध्येय गाठू शकतो. तसेच रथसप्तमीच्या विधीमध्ये गूळ आणि तांदूळ का वापरतात? कारण गूळ हा सूर्याचा कारक आहे आणि तो ऊर्जा देतो. तांदूळ हा चंद्राचा कारक आहे, जो शीतलता देतो. या दोन्हीच्या मिश्रणाने बनवलेला नैवेद्य म्हणजे सूर्य, ऊर्जा आणि चंद्र म्हणजे मन यांचा समतोल राखण्याचे प्रतीक आहे. तसेच अंगणातील रथाची रांगोळी. जी रांगोळी रथसप्तमीला अंगणात काढली जाते, त्यामध्ये सूर्य, चंद्र आणि 7 घोडे असावेत. रथाचा कल नेहमी ईशान्य दिशेला असावा, कारण या दिवसापासून सूर्य ईशान्येकडे झुकू लागतो. महाराष्ट्रात स्त्रिया या दिवशी घराच्या अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर दूध तापवतात. हे दूध उतू घालवताना सूर्यदेव नमन केले जाते, त्यामुळे घरातील आजारपण दूर होते आणि मुलाबाळांना दीर्घायुष्य मिळते, अशी श्रद्धा आहे. संक्रांतीला सुरू झालेला हळदी कुंकू कार्यक्रमाचा हा शेवटचा मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्याला वाण अर्पण करतात. रथसप्तमीला स्नानासाठी 7 पानांचे शास्त्र आहे. स्नानाच्या वेळी डोक्यावर आणि खांद्यावर 7 रुईंची किंवा एरंडाची पाने ठेवण्यामागे एक विशिष्ट रचना आहे. 1 पान डोक्यावर, 2 पाने दोन्ही खांद्यावर, 2 पाने दोन्ही खांद्यावर आणि 2 पाने दोन्ही गुडघ्यांवर, 2 पाने दोन्ही पावलांवर ठेवून स्नान करणे
काही ठिकाणी ही पद्धत आहे. ही पाने शरीरातील उष्णता शोषून घेतात आणि सूर्याच्या ऊर्जेला शरीरात प्रवाहित करण्यास मदत करतात असे मानले जाते. रथसप्तमीला अचला सप्तमी असे म्हटले जाते. अचला म्हणजे जी स्थिर आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेली उपासना आणि दान यांचे पुण्य कधीच संपत नाही, ते अक्षय आणि स्थिर राहते, म्हणून याला अचला सप्तमी म्हणतात. या दिवसाबाबत एक अजून पौराणिक कथा म्हणजे कंबोज राज्याचा राजा यशोवर्मा याला पुत्रप्राप्ती होत नव्हती. ऋषींच्या नुसार त्याने रथसप्तमीचे व्रत केले. त्याला पुत्र झाला खरा, पण तो खूप आजारी असे. पुन्हा या व्रताच्या पुण्याने आणि सूर्याच्या तेजाने त्याचा मुलगा पूर्णपणे बरा झाला आणि दीर्घायुष्य लाभले. म्हणूनच रथसप्तमीला आरोग्य सप्तमी देखील म्हणतात. या दूध उतू घालवण्यामागचे शास्त्र म्हणजे ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते. दूध पात्रातून बाहेर येणे हे धनधान्याची आणि आनंदाची रेलचेल असल्याचे दर्शवते. असे मानले जाते की या प्रक्रियेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. रथसप्तमीपासून सूर्य आपली दिशा बदलून ईशान्य दिशेकडे वळतो, त्यामुळे उत्तर गोलार्धात उबदारपणा वाढतो. हा काळ नवीन पिकांच्या पेरणीसाठी किंवा कापणीच्या सुरुवातीसाठी शुभ मानला जातो. मी आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला नवीन काहीतरी माहितीही समजली असेल. व्हिडिओ आवडला असला तर प्लीज लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.